श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुपुष्यामृत योगानिमित्त असणार आहे. कारण उद्या 18 सप्टेंबर 2025 रोजी आहे वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग. योगाने यावर्षी 3 ते 4 गुरुपुष्यामृत आलेले होते, पण आता हा शेवटचा असणार आहे आणि मग वर्षभर तरी आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाची वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला एक छोटीशी वस्तू खरेदी करायची आहे जी आपल्या घरामध्ये भरभराट घेऊन येणार आहे आणि आपल्या घरातलं वातावरण अगदी मंगलमय करण्यासाठी देखील आपल्याला मदत करणार आहे. तर काय वस्तू खरेदी करायची आहे यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की बरेच जण म्हणतात की पितृपक्षामध्ये खरेदी करू नये. हो, काही अर्थाने ते बरोबरही आहे. पितृपक्षामध्ये खरेदी केली जात नाही, कारण हा जो पंधरवडा असतो हा पित्रांची सेवा करण्यासाठी असतो. पण त्यातली त्यात गुरुपुष्यामृत योग जो आहे तो देखील क्वचित कधीतरीच येतो. त्यामुळे ह्या गुरुपुष्यामृत योगावर आणि जो मेन गुरुपुष्यामृत योग आहे त्या काळामध्ये जर तुम्ही काही वस्तू खरेदी केली तर निश्चितच ते चालणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. आता काय खरेदी करायचं हे जाणून घेण्यापूर्वी नेमकं गुरुपुष्यामृत योग कधी सुरू होत आहे आणि किती वाजेपर्यंत असणार आहे हे जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला देखील काही गोष्टी लक्षात येतील. तर बघा, उद्या गुरुवार आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत म्हणून ओळखलं जातं. आणि हा गुरुपुष्यामृत जो आहे तो उद्या सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:33 असणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण दिवस तुम्हाला गुरुपुष्यामृत योगासाठी मिळत आहे. गुरुपुष्यामृत योग दिवसभर असल्यामुळे तुम्ही या काळामध्ये वस्तू खरेदी करू शकतात. या व्यतिरिक्त जी काही माता लक्ष्मीची सेवा आहे ती देखील तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकतात. आता वेळ तुमच्या लक्षात आलेला आहे. तर आपल्याला काय खरेदी करायचं आहे तर बघा, गुरुपुष्यामृत योगावर सोन्याची खरेदी केली जाते, चांदीच्या वस्तू देखील खरेदी केल्या जातात. या व्यतिरिक्त आपल्या देवघरामध्ये एखादी गोष्ट नसेल आणि ती घेण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्यासाठी तुम्हाला एखादी चांदीची सोन्याची वस्तू करायची असेल तर ते देखील तुम्ही करू शकतात. त्यासोबतच गाडी आहे किंवा नवीन दुकान आहे याची देखील खरेदी केली जाते. पण पितृपक्षामुळे बरेच जणांना असं वाटत आहे की मग करावं की नाही. तर हे बघा, पितृपक्षामध्ये जरी आपण खरेदी करत नसलो तरीही पुन्हा एकदा सांगते की पुष्य नक्षत्र आहे आणि त्यामुळे गुरुपुष्यामृत योग आता लवकर येणार नाही. त्यामुळे ह्या संधीचं सोनं करायला हरकत नाही. आता बघा, प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही, महागड्या वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे आपण ह्या योगावर काहीही खरेदी केलं नाही ही खंत देखील आपल्या मनात राहते. तर काळजी करू नका. जर मोठ्या वस्तू तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करू शकतात. श्रीयंत्र ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये हे श्रीयंत्र असायलाच हवं. श्रीयंत्राचं महत्त्व काय आहे हे बऱ्याचदा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे आणि त्यामुळे हे श्रीयंत्र जर तुम्ही अजूनही घेतलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावर श्रीयंत्राची खरेदी करू शकतात. या व्यतिरिक्त कमलगट्ट्याची माळ देखील खरेदी करू शकतात. त्यासोबतच तुमच्याकडे जर अजूनही घंटा नसेल किंवा मग शंख नसेल तर आणि ते घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच ते देखील तुम्ही खरेदी करू शकतात. या व्यतिरिक्त सगळ्यात स्वस्त पण अतिशय प्रभावी अशी कुठली गोष्ट आहे जी फक्त आणि फक्त 5 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तर ती म्हणजे कवडी. बघा, कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे अशी ही कवडी आपल्या देवघरामध्ये आपण ठेवायलाच हवी. काहींच्या घरामध्ये 11, 21 अशाही प्रकारे कवड्या ठेवल्या जातात, 7ही ठेवल्या जातात, 5ही ठेवल्या जातात. बघा, तुमच्या इच्छेने तुम्ही कवड्यांची खरेदी करू शकतात. कमीत कमी एक जरी कवडी तुम्ही खरेदी केली तरीही चालणार आहे. एक कवडी साधारणतः तुम्हाला 5 ते 7 रुपयाला आरामात मिळून जाईल. पण ही कवडी आपल्याला घरी आणल्यानंतर तिच्यावर अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पुसून घ्यायची आहे, त्याची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ही कवडी आपण देवघरात ठेवत आहोत असं मनोभावे मानायचं आहे. आणि त्यानंतर श्री सुक्तम म्हणून सेवा देखील करायची आहे. माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो देखील तुम्हाला म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे ह्या कवडीची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. या व्यतिरिक्त ही कवडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्येही ठेवू शकता, तुमच्या खिशामध्ये पाकिटामध्ये ठेवू शकता, तुमचा गल्ला असेल तर तिथेही तुम्ही ठेवू शकतात. आता अशा प्रकारे ही कवडी आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर कवडी खरेदी करताना जास्तीच्या खरेदी करायच्या असतील तर फक्त विषम संख्येमध्ये तुम्हाला कवडी खरेदी करायची आहे. जसं की 1, 3,
5, 7, 9, 11, 21 अशा पद्धतीने. त्यामुळे खरेदी करताना ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर स्वामी भक्त हो, गुरुपुष्यामृत योगावर ही 5 रुपयाची कवडी तुम्ही घरी घेऊन या आणि तिची स्थापना करा. त्यावर वारंवार जेव्हा आपण सेवा करणार आहोत किंवा एखाद्या शुक्रवारी, दर शुक्रवारी किंवा आठवड्यातून तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा किंवा अमावस्या पौर्णिमेला किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तेव्हा या कवडीवर तुम्हाला सेवा करायची आहे. श्री सुक्तम, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि ही जी कवडी आहे ती माता लक्ष्मीचं स्वरूप आहे असं मानायचं आहे. बघा, तुमच्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. आता कवडी घरात आणल्याने आपल्या घरामध्ये आपोआप कुठूनही पैसा येणार नाही, तर आपण जे काही काम करत आहोत, जो काही आपला व्यवसाय असेल, नोकरी असेल, तर त्याला भरभराट मिळण्यासाठी किंवा त्यामध्ये यश निर्माण होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. म्हणजे काय, तर कष्ट हे आपल्याला प्रामाणिकपणे करायचेच आहे, पण बऱ्याचदा कष्ट करूनही जेव्हा फळ मिळत नाही तेव्हा मात्र मन उदास होतं आणि म्हणूनच आपल्या कष्टाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहे, उपाय करायचे आहे, सेवा करायच्या आहे आणि आपल्या खिशाला परवडतील अशा वस्तू देखील देवघरात ठेवायच्या आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारची ही एक कवडी घरी घेऊन या, सेवा करा आणि त्यानंतर तिची स्थापना तुम्ही एकतर देवघरात करा, नाही तर तुमच्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकतात. अशा प्रकारे हा छोटासा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करून बघा. त्याचा सकारात्मक अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा. महिलांनी ही कवडी जवळ बाळगायला हरकत नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मासिक धर्म येतो, मग पाकिटात ठेवलं तर चालेल का? हे बघा, पूजा करून घ्यायची, त्यानंतर पाकिटात ठेवायची. मासिक धर्म झाल्यानंतर पुन्हा त्यावर अभिषेक करायचा आणि पुन्हा ती कवडी तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकतात, हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात. स्वामी भक्त हो, कवडी तर खरेदी करायचीच आहे, पण या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे रत्न खरेदी करायचे असतील तर आपल्याकडे मार्केट रेटपेक्षा खूप कमी रेटमध्ये रत्न उपलब्ध आहे. तुम्हाला तुमच्या राशीनुसार, तुमच्या भाग्यस्थानानुसार रत्न खरेदी करायचा असेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. या व्यतिरिक्त तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल, कुंडलीतील दोष जाणून घ्यायचे असतील, कशामुळे अडथळे निर्माण होत आहेत हे जाणून घ्यायचं असेल, तरीही आपल्याकडे फक्त 151 रुपयामध्ये संपूर्ण कुंडली मार्गदर्शन केलं जातं आणि त्याला अनुसरून उपाय देखील दिले जातात. तर त्वरित खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि या संधीचं सोनं करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.